सरपंच काय रानाला औषध मारू का काय करू काय विचार करायला लागले. शेंगा लावलास नव्ह तू? होय, शेंगा लावले पण जरा औषध जरा मारा पाहिजे तुला मारलं नाही पहिल्यापासून काय. होय. हे सुने कशाला आली इकडे? काय अहो, उसून तुम्हाला मदत देऊन आम्हाला जख मारली आले. का हो? अहो, काय रस्ते नाहीत काय नाही, शहरात सायकल घेऊन माळेवर जात होती विकायला, मग? घसरून पडलो, सगळे माळेवर रस्त्यावर पडले. असू दे, मुलीचं ऍडमिशन राहिले माझं करायचं. काय चिंता घेऊ नका. ह्यातनं आपल्याला एकच माणूस बाहेर काढणार, गोकुळ शेठजी. चला चला. ते नव्ह शेडजी आपल्याला मदत करतील ना. त्यांच्या आजापंचांनी आपल्या गावाला एवढी मदत केली आहे, आता ते पण त्यांचाच वंश आहे, करणारच की. ना? मग काय. ए कोण आहे ते तिथं थांबा. सरपंच आहे येऊ दे सरपंच आहे. सरपंच इकडे कसं काय? नमस्कार शेठजी. नमस्कार मुलींजी. एक अडचण होती, त्यासाठी आलतो. 2 मिनिटं थांबा जरा काम आहे. माझ्या काय घंट्याचं काम आहे काहींच. थांबू दे की जरा, काय काम आहे बघूया की आपण. काय म्हणतात जरा बघून येतो. काय झालं, काय काम होतं? म्हणून काम एक असं होतं तुमच्याकडे. गावात एक माणूस आहे ना, शहराकडे जाताना ना सायकलीवरनं पडलाय. बर. मग आपल्या गावाला एक माल वाहतुकीची गाडी पाहिजे होती हो. ते कुणाकडे आता साहेबांच्याकडे बघायचं आहे. ते जरा शेडजी. शेडजीकडे आलतो. शेठजी काय करतील काय सांगता येत नाही, तरी पण आपण बघू. बघा काय होतं काय. गावाला मदत म्हणून दुसरं काय नाही. गावाला मदत म्हणून सगळं गावाने गाव लुटलं की आता त्याच्याकडे काय राहिले तेव्हा नाही. तुम्ही आलाय मागायला फोनवर. गाव तरी पण थांबा, मी बोलून घेतो. 2 मिनिटं इथं थांबा. शेठजींना अमेरिकेवरनं फोन आलाय. शेठजी, अमेरिकेवरनं फोन आलाय. मला कुणाचा? कोणाचा येतोय, थांबा की. त्यांना सोडलं का इथंच थांब. कोणाचा येतोय, थांबू देत की जरा. तुम्हाला जे काय ते आता गाडी मागायला आली, आता गाडी कुठे त्याचं घोडा काय बोलू मग मी ह्याच्यावर आता. हॅलो 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 करू नका, चला सांगतो. त्यांना लागणार आहे गाडी, 4 व्हीलर गाडी मागायला आली. बरं, तुमच्याकडे आहेत का तेवढं? अरे आपल्याकडे त्याच्या आईला चिल्लर राहिले, ह्यांना आपण 2 वेळेचं कसं देतोय आपल्याला माहित आहे. खाऊन खाऊन कसं झाल्यात बघ ही. आता कसं करायचं? ते म्हणतात आज्या पंजानं मदत केली, आता तुमच्यात आलाय मागायला. मग आपल्याला ते राहिलेली 2 खोड्याची काय लागते वाटतं. बघा आता काय करा. ती नव्हे शेडजीला अमेरिकेहून फोन आलाय. शेठजीला हलका माणूस आहे. होय. ही बघ 2 माणसं कशी आहेत, हत्तीसारखी. पगार किती आहे तुला? 15 भाकऱ्या आणि पातेलभर भात खातो रोज. अरे पगार विचारले. अरे काय केवढी बिवंडी आहे का याला, किती सांगायचं 15 भाकऱ्या आणि पातेलभर भात खातोय म्हणून. हे असं का करायला? अहो सरपंच बहिराय होती. पगार तू सांग की, तुला सांग पगार किती आहे? पगार मी सांगितलं असतो पण आमची शेडजी पगार सांगू नको म्हणते. बाहेर आले पण तू. यार काय दंगा लावला की नाही? ए यार काय दंगा लावला रे? हो शेठजी, तुम्ही या बघा, यांचं बघा काय असेल ते. शेडजी शेतातलं माणूस माळवळी चालत जाताना पडलाय. आला बघा तो माणूस. ये बाबा. नमस्कार शेडजी. लांब थांब. होत आहे तो माणूस. बर. माल वाहतूक करताना पडलाय. माल वाहतुकीची गाडी पाहिजे. गावाला मुलींनी सांगितलं असेल तुम्हाला. मुलींची बोलल्यात मला गावासाठी. गावासाठी गाडी पाहिजे. काय रे बाबा, काय लागलंय? हो लागलंय पायाला. हे लागलं नाही ना? बर. अहो सरपंच, मग तुम्ही काय करताय? गावचं सरपंच आहे तुम्ही, तुम्ही काय करताय? तुम्ही एक गावासाठी गाडी घेऊ शकत नाही? अहो म्हणून जी गावची लोकसंख्या 200. अहो जरा थांबा. गावची लोकसंख्या 200, त्यात पोरं पण 50, त्यात मी निवडून आलोय बिगर मताचा, आणि गावचा निधी कुठून आणणार हो? हे बी बरोबरच आहे. काय सगळं कंडे अवघडच आहे. काढू कायला? येऊ दे येऊ दे येऊ दे. इकडे रे मुलींच्या मागं. कसं करायचं? बघा बाबा कसं करताय, मी काय सांगणार. अहो ही जनता आपण जपली पाहिजे. आपल्या पूर्वजांनी पहिल्यापासून जपत आले, ते आपल्या मागं आता लागल्याच झाले. ते आपल्याला जपणं भाग आहे. तुम्ही मला ह्यात एक सल्ला द्या, काय करायचं आणि काय नाही. मगाशी म्हणलं की 2 खोल्या आहेत त्या विकतो म्हणून. मी काय मग आता त्याला काय, मी काय सांगू. गाडी काय ना? काढा. कारण गाडी कशी घ्यायची आहे? बाकी त्यांच्याकडनं चौकशी करून घेऊ. बर. तुम्ही जर घेतो म्हणताय तर घेऊ.
त्यांनी चौकशी करून कुठली गाडी घ्यायची, काय घ्यायचं, कसं करायचं ते ठरवू. बोलवा त्या माणसाला. तुम्ही तयार असशील तर बोलवा त्याच्या आयला. आता काय आता एवढी रडा लागल्या तर म्हणतात केलं पाहिजे आपल्याला. ठीक आहे. बघा का त्या माणसाला घ्या बोलवून, कुठली कंपनी आहे ती बघा, कुठली गाडी असेल ती बघा, काय तर करूया आपण. हा घ्या बोलवून. हॅलो सरपंच आमची शेडजी कर्ज बाजाराने शेडजी काय आपल्याला गाडी घेऊन देणार आहे? कर्ज बाजारी किती जरी असला ना, ही जी जागा आहे ना, जागा 1972 साली असं नदीच्या पात्राला फुकट दिल्या, फुकट. अच्छा, प्रयोजन नदीला नाही जागा दिली असती तर नदीत जागा आपोआप गेली असती. ह्यो काय एवढं मोठं सांगायला? एवढं मोठं सांगायला नाही, जेवढं आता तुम्ही गावात शेती करताय ना, ती शेडजीच्या पुण्यानं करताय. नाहीतर काय केलं असता? आणि आलाय कुठे? परत इथंच आलाय ना, गाडी द्या आणि घोडं द्या आणि बैल द्या करत. होय सरपंच, आईला काय ते शेडजी किंवा ते मुनीमध्ये ताटाला आलाय, त्यापेक्षा किटली गरम. याला उचल आणि टाक नदीत, टाक नदीत. नको नको नको, माझा माणूस आहे. अहो शेटजी, शेटजी लक्ष द्या की शेटजी. अहो शेटजी, अहो माणूस शेटजी, माझा माणूस आहे. अहो शेटजी असं का करायला बघा शेटजी. सरपंचाला हो बाबा. मला पवा येते, मी कचरून पवत जातो. सरपंचाला पवा येत नाही, मिंडा बांधून टाका. टाकेला अहो काय वाचवा, काय वाचवा? अहो आपल्या शेतातून आपल्या अप्रो काढायला काय सोडा म्हणताय तुम्ही? सरपंच इकडे बोला. विषय कसा माहिती का सरपंच? तो तर गावला तुला भाकरी सोबत चुरून खातो का? विषय कसा माहिती आहे का? आमच्या राज्यात तुम्ही आमचीच आबरू काढा लागला. तुमचा ह्यो माणूस कोण ठेव याला तिकडे पळवून त्याला धावतो नंतर मी काय असेल ते. नाही हात खाली का तुम्ही, काय असेल ते बघतो तुम्हाला. परंतु कसं माहिती आहे का, आमच्या पूर्वजांनी जे लाड लावलाय का नाही, ते आम्हाला निस्तराई पाळी लागले. गावचं मला सांगू नका तुम्ही, सांगते तेवढा गावचं बघा म्हणून काय घेऊन आबरू काढताय का आमची इथं? सांगतोय तेवढा ऐका. तुम्ही पुढे पुढे लय बोलू नका, कळलं ना? तो माणूस जे आहे का नाही, त्याला लागलंय की केलंय, तुम्ही माझ्यापुढे अडचण घेऊन आलाय, ते अडचण मी करतो दूर. काय असेल ते तुमच्या गाडीचं काय असेल ते मिटू तुम्ही, त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही. म्हणून गेलो सांगतो मी, गाडी काय आहे काय नाही ती बघायची, कसली गाडी काय आहे ती सगळं आपण बघूया. टेन्शन घेऊ नका. फक्त तुमची ही माणसं आहेत का नाही, जपा जरा. हा, जरा चांगलं बोलायला शिकवा. बघितलंय ना दोन, आभार ना, हात खाली घ्या. जी बघितलंय ना दोन, ह्यांना खाणं हलकं नसते. मागं सर ह्यांना खाणं हलकं नसते. रोजच्या ह्याला 15, ह्याला 10 भाकऱ्या. समजा ह्याला 15, ह्याला 10. अच्छा, मला 15. थांबा जरा. ह्याला 10 सांगतोय तेवढं करा फायनल. चला, तुमचं गाडीचं मी लावून देतो नियोजन, तुम्हाला तुमची गाडी मिळेल. मला एक सांगा तुम्ही, या बैऱ्याला खाया प्यायचं म्हणल्यावर बरोबर ऐकायला येते, आणि काय तर काम चांगलं करते कशाला पाळाय असली. चला, तुमची जुगाड लावून देतो गाडीचं, बघूया कितीला, कितीपर्यंत येईल गाडी? 10,000, 15,000, 20,000 लाखात आहे. बघा बाबा, लाखात आहे. लाखात आहे. हा लाखात. तुम्ही चौकशी केलाय? चौकशी केल्या की माणूस येईल की तुमच्या दारात. लावा फोन, माणूस घ्या बोलवून. बोलवलाय हो, येईल दारात येईल माणूस तुमच्या. तुम्हाला कुठे सांगितलं एवढं पुढे पुढे करायला? मुनीमजीनं मला इथं आल्यावर कळाले, हे काय सांगते? करू नका. अजून सांगतोय ऐका, तुम्ही पुढं पुढं अजिबात करायचं हो, नका. इथं आल्यावर मला कळालं. गोकुळ शेठ अहो, काय कळाल तुम्हाला? ही सरपंच काय येडा म्हणून सांगायला लागले काय? ते येडाच आहे की, बघितलं ना हो कुठले कुठले मित्राला. सांगतोय तेवढा ऐका. ते मुनीमजी आमचा माणूस आहे, आमच्याकडून खोटं बोलतोय काय बोलतोय आमचं मला माहित आहे. तुम्ही इथल्या इथं हे करू नका. काय नाही, गाडी न बैलगाडी देणार नाही लक्षात ठेवा. आता घे. बरं मुनीमजी, गाड्या काढा. कुठल्या गाड्या? 4 चाकी काढा. होय बहिर्या, मला उचलून फिरतोस ना, माझ्या डाव्या हाताचं नाही, एक हाताने दिलं ना, जाऊन नदीच्या पात्रात पडशील. काय म्हणाले? ती नव सरपंच, ह्याची उद्या कानातली मशीन येणार आहे. ती मशीन घातल्या वेळेला ही शब्द बोलून दाखवा की त्यावेळेस. उद्या माझं मौन होत आहे. हा, मौन होत आहे. तुम्ही आता सांगतो. हे घे पैसे घे, काय घे 50 घे, 50 घे. चल मिठू काय असेल, कुणाला बोलायला नाही असली गोष्टी. नाश्त्याला दिले तुला, नाश्त्याला 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 जेवायला. मुनीमजी गाड्या काढा पडा. जॉन, रोक, गाड्या काढा.
तिकडे तिकडे चला भाऊ तिकडे नाही हो 4 चाकी सांगितलेलं शेटजी. दिसते का हे 2 चाक आणि हे 2 चाक 4 चाक झाली की. चला बस. मुनिमजी मी कसं हो मी काय याच्या गाडीवर बसत नाही. हे उचलून फेकतोय मला. बसा असू दे आणि त्या इकडे, इकडे. बसा तिकडे अहो त्याला सगळे आपल्या उरावर काढलाय काय तुम्ही काय करायचं सरपंच काय झालं माझ्या गाडीच काय भेटलं का नाही अजून? अहो सुनीलराव तुम्हाला गोकुळ शेजींची गाड घालून दिल्या. गाडीची व्यवस्था त्यांनी करून देतात. तुम्ही काही सुद्धा चिंता करू नका. एवढं काम करा मग उपकार होणार होणार गोकुळ शेठ आहेत काम करून देणार त्याने आपलं. मला फोन या लागल्यात तुला गोकुळ शेठजींची गाड घालून दिल्या बोलणं करून दिले तुझं काय असेल ते गोकुळ शेठजी काम करून देतात. तू चिंता करू नकोस. मुनीमजी काय झालं शेठजी नमस्ते. काय झालं नवीन गाडी? नवीन गाडीच मुनीमजी काय झालं ते गाडीचं काय सरपंच माणूस आणायला गेला त्याला येतो बसायला अरे मी माणसं सारखी काय माझ्याजवळ येतच असेल बर बसून घ्या त्यांना बसा त्यांना बसवा बर सरपंच कुठे गेल्यात सरपंच ग्रामपंचायतच्या मिटिंगला गेला काय होय मला बोललेले ते तुम्हाला बोलले बरोबर तिथं काय राहणार काय ह्याला काय माहित का मला काय काम नाही म्हणून मी करायला लागलोय चावडीतली मिटिंग आहे चावडीतल्या मिटिंगला होणार की मग आम्हाला किंमत आहे का नाही काय पण मला सांगितलं म्हणजे तुम्हाला सांगितलं का तुझं आहे बर म्हणून तुम्ही म्हणताय तर चला ठीक आहे पुढे सरपंच असं थांबवायचं बघा तुमच्या हिशोबाने काय काय होते काय म्हणतात बघा ते नाही झालं तर मग मला सांगा शेठजी आले बघा ते. या बोलून घ्या त्यांना ब्रॉक त्या ह्याचं काय झालं कामात आपल्या तुम्ही आपत्ती दाखवली मग तुम्ही मला जाऊ देत पुढे म्हणजे नाही आपल्या नाळाला काय तुम्ही मला सांगितलेलंच नाही ते करून घे तुम्ही कधी अजून तर काय झालं नाही बर नमस्ते तुझ्या नंतर बघतो वागा बघ तुझ्या नंतर बघतो आता काय नाही नमस्ते म्हणून आणलाय कंपनीला थांबा जरा गाडी घ्यायच्या गाडी घ्यायची साहेब आहे थांबा जरा आपल्याला गाडी घ्यायची तुम्ही काय आरोपणा करू बर मला तुम्ही जरा गाडीचं कसं काय काय जरा सांगा आपल्या गावाला की नाही एक गाडी लागायची बरं काय असेल ते जरा कोटेशन दाखवा जरा गाड्यांचं काय असेल ते मालकाला दाखवले की मी माझा मालक ए म्हणून काय मालक कोण माझा मला काय म्हणे कोण मालक मला हो माझा काय संबंध ए चल धर रे चल धर चल धर धर चल धर काय झालं ते काय झालं गेला पळून बरं असू दे बघा लागलाय ना कुठं बरं मी पडत नसतो हा बरं असू दे उगा तुला 15 बकऱ्या खात नाही खायला बरं बोला तुमचं गाडी आहे कुठल्या कुठल्या बघू असू दे असू दे ब्रॉक असू दे एक गाडी आहे बर. आपल्याजवळ डिझेल पेट्रोल सीएनजी बर. ते प्रकारची गाडी आहे किती प्राइस आहे काय राखीलची आहे का? राखीलची गाडी असते आपली. बरं असू दे मी बनवायला दिलं तिथं असू दे म्हणून मी उलट बोलू नका पुढं हे बघा रेड कलरची आहे फोर चक्की हे 4 लाखला आहे बर. हे ग्रीन कलरची आहे हे 5 लाखाला आहे बर. हे 6 लाखाला आहे तुम्हाला कुठली पाहिजे बरं आपल्याला सगळ्यात टॉपचं मॉडेल द्या 4 लाख रुपये द्या 4 लाखाची ती काय नाही 7 लाखाचं टॉप मॉडेल बरं आपण तुम्हाला कुठली पाहिजे बघा यात मी फोटो दाखवतो त्यात बघा मी तुम्हाला रेट बघतो नाही नाही आपल्याला सगळ्यात टॉप मॉडेलचं द्या 4 लाखची द्या चला 4 लाखची करू 4 लाखची करा काय असेल ते. तर पेमेंट कसं कॅश ने करणार ऑनलाईन करणार सर म्हणा लागले मलाही गोकुळ शेठ नाव आहे गोकुळ शेठची चेक कॅश करणार चेक देणार ऑनलाईन करणार आपलं सगळं चेक नसते काय नसते आपलं सगळं ओनली कॅश फक्त कॅश ठीक आहे म्हणून तुम्हाला ऑनलाईन बुकिंग म्हणजे आम्ही बुकिंग देतो
एवढं घ्या आणि आमची गाडी फिक्स करा, 4 दिवसात सगळं पेमेंट येईल. आपला शुभ अंक दे त्याला, होय होय. बरं चालते. शुभ अंक देऊन टाका त्याला. लगेच आपण देऊन टाकू तुम्हाला गाडी बुकिंग केल्या. हे काय आमचं शुभांक तेव्हा काय 11 आयर द्यायला का तुम्ही? अहो आयर नाही, आम्ही तुम्हाला 4 दिवसात पेमेंट मिळालं म्हणजे झालं. यात गाडी येत नाही. अहो यात गाडी येत नाही. हे आम्ही तुम्हाला बुकिंगचे पैसे दिल्यात, तुम्हाला 4 दिवसांना सगळं पेमेंट होईल. आमचं तसं नसतोय. एक गाडी बुक झाल्या, तुला पैसे सगळे मिळालं म्हणजे सप्लाय विचारतोय. सांगतो तेवढं ऐक की तू घेऊन जा एवढं पैसे. हे शुभ आकडा आहे आमचा, तुला पैसे बाकी मिळालं म्हणजे बस. तुझ्या गाडीची किती रक्कम द्यायची राहिलेली? अजून मला 4 लाखची गाडी आहे. हा. मग 2 लाख रुपये द्यायला लागते ऍडव्हान्स मध्ये. अरे 2 लाख काय, तुला सगळं पैसे देतो म्हणून सांगितलं हे शुभ आकडा आहे, अहो, घेऊन जा. गाडी तुम्ही बुकिंग करा, बिनधास्त 4 दिवसाच्या आत पैसे देतो. काम करा, हे घ्या तुमचे 11 रुपये. गाडी घ्यायची ऐकत नाही तर कशाला येतं शोरूमला गाडी घ्यायला? खायला तुम्ही आमच्या आबरू काढा लागला या. उगाच आमची कर्णाच्या अवलाद म्हणत नाहीत. आमच्या आज्यानं पंजानं गावचा नाद पूर्ण गाडी हेजी जिरो तेजी जिरो असलं केलेलं नाही, का कुठल्या बायवर पैसा उडवलेला नाही आहे. आमचं ही ती दिसते की नाही, नदी बिदी ह्या सगळा पैसा घालवला. ही दिसते का स्मशानभूमी ही ती सगळं ह्यातून पैसा घालवला या. कळलं का मुनीमजी? उद्या ती शिरप्याच्या जागा मागायला ना आपली ती 2 गुंठे आहे ती देऊन टाका. उद्या माझ्या दारात मला गाडी पाहिजे म्हणजे पाहिजे. ठीक आहे, कळलं तुम्हाला? पैसे भरतो जावा. बरं ठीक आहे, तुम्ही उद्या या, पैसे घेऊन या, शोरूम मधनं गाडी घेऊन जावा. ते आम्हाला सांगायला लागत नाही. जावा, आमचं आम्ही बघतो. जावा. घेऊन जावा. ठीक आहे जावा. हे ठेवा आपलं. चालतंय. या तुम्ही. या.